पंढरीनाथ महाराज की जय। मी पंढरपूरचा वारकरी आहे। माझं नाव आहे नांगोराव समाधान पाटील बाठे, मुक्काम पोस्ट सगोडा, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा। आणि मी वारी अकोला ते पंढरपूर 31 रुपये तिकीट होतं, तेव्हापासून वारी करून राहिलो एस टीनं। त्याच्यानंतर आपल्या शासनानं हे खामगाव ते पंढरपूर रेल्वे सुविधा काढली, तर तेव्हापासून मी रेल्वेचा प्रवास सुखानं करतो आणि पंढरीनाथाची भेट घेऊन येतो। तर त्यामुळे आपले पंढरीनाथाची जर भेट घेऊन आले तर 1 वर्षभर तुम्हाला कोणची तुमच्या घरावर आपत्त कुटुंबावर येणार नाही, हे आम्हाला अनुभव आहे। त्यामुळे आम्ही आमच्या आबापासून, आमचे आबा गेले आणि वारी बंद नाही केली। आबानं वडिलांनी सांगितलं की बाबा रे वारी बंद नको करू। तर वडील बी वारी करत 50 वर्षे वडिलांनी वारी केली। वडील थकले तेव्हापासून माझ्या इकडे दिलं, तर मीही वारी करून राहिलो। पण आम्हाला ज्ञानेश्वर माऊलीनं आणि पंढरीनाथानं आमच्यावर म्हणजे खूप कृपा केली। माझी 36वी वारी आहे। पहिले आम्ही पायदल जात होतो, मग आता आमच्या सरकार साहेबांनी ही गाडी पाठवली, तर आता फारच आनंद झाला। तर आम्ही आनंदानं येतो। जशी दिवाळीला लेकबाय कशी वाट पाहते की मी मा बाबाच्या घरी जाणार, आज 10वा दिवस आहे, आज 11वा दिवस आहे, आज 8च दिवस दिवाळी राहिली, तसा आनंद मनात उत्सव आनंद होते। तसा पंढरीची वारी आषाढी एकादशी राहिली ना, तर आषाढी एकादशीचा आम्हाला आनंद होतो की कधी कधी आमची आषाढी एकादशी येते, कधी कधी आम्ही माहेराला जातो। काय साखर घालणार अहो, माझ्या पंढरीनाथाला दरवर्षी मी सत्संगच मागत होती, पण यंदा माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे भगवंताले की हे भगवंता, हे पंढरीनाथा, मला बळीराजा सुखी ठेवी। बळीराजा जर सुखी झाला ना तर गौमाता सुखी राहील, गौमाताच्या आशीर्वादानं सारी आलम दुनिया सुखी राहील। हे माझी पंढरीनाथाले कडकडीची विनंती आहे।